तुम्हाला जर ट्रेडिंगमध्ये यायचं असेल ना, तर तुमचा माइंडसेट कसा हवा माहिती आहे, नेवर गिव्ह अप. म्हणजे गिव्ह अप करायचंच नाही किती काय झालं तरी. हे तुमचं गुड मॉर्निंग मित्रांनो, अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार. तर आज मार्केट बघू काय होते. आज पण पॉझिटिव्ह आहे मार्केट, जास्त नाही पण थोडाफार आहे पॉझिटिव्ह. हां, मी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुम्ही मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल तर झी बिझनेस वगैरे, CNBC किंवा झी बिझनेस नक्की बघा. तर तुम्ही चालू केलात की नाही अजून? नक्की चालू करा, तुम्हाला भरपूर नॉलेज भेटेल. फक्त एकच करा की ते स्टॉक बाय सेल करायला सांगतात ना, त्याच्यावरती लक्ष देऊ नका. फक्त जे आपल्या कंपन्यांचे वगैरे न्यूज असतात ना, की या कंपनीमध्ये काय झोल झाला, रिझल्ट कसा आला, कोणी रिझाईन केलं, ह्या न्यूज बघा फक्त. बाकी बघू नका तुम्ही. स्टॉक बाय सेल करायला सांगतात ना, त्याकडे लक्ष देऊ नका. स्टॉक बाय सेल हे स्वतः ॲनालिसिस करा, नंतरच करा. त्यामुळे बघत जा सकाळीच झी बिझनेस वगैरे किंवा CNBC आवाज बघितलात तरी चालेल. ते पण चांगलं चॅनल आहे, तुम्हाला नॉलेज भेटेल भरपूर. चला आता बघूया आपल्याला ट्रेड भेटतो काय. सेटअप तर आपण चालू केला. आता तुम्हाला अपडेट करतो ट्रेड भेटल्यावरती. ट्रेड भेटतो की नाही ते पण सांगू नाही शकत, भेटला किंवा नाही भेटला मी सांगेन. आणि आपले जी इक्विटी ट्रेडिंगची स्टॉकवरती स्ट्रॅटजी टेस्ट करतो आहे त्याचा रिझल्ट पण सांगेन. आता इतके दिवस तर आपला रिझल्ट चांगला आला आहे. तर बघू, कदाचित नेक्स्ट मंथमध्ये आपण एक चॅलेंज चालू करू 21 डेजचं इक्विटीमध्ये. त्यामध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल. आणि ठीक आहे, चला भेटू. मित्रांनो, स्ट्रॅटजीप्रमाणे टायटनमध्ये आपल्याला ट्रेड भेटला आहे. आता इथे प्रिव्हियस डे हायला टेस्ट केला आहे आणि परत एक ट्रेंड लाईनचा पण ब्रेकआउट दिला आहे. तर इथे 40 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे, 80 पॉईंटचा टार्गेट. तर बघूया काय होतं मार्केट क्लोज होईपर्यंत. निफ्टीमध्ये आपण आता कॉल साईड ट्रेड घेतला आहे. इथे छोटा 5 पॉईंटचा छोटा स्टॉप लॉस आहे आणि 40 पॉईंटचा टार्गेट. तर बघू काय भेटतं आपल्याला, स्टॉप लॉस की टार्गेट. अपडेट करतो मी तुम्हाला. मित्रांनो, आता मार्केट बंद झालं आहे. तर आता दाखवतो आज काय झालं आहे. आज आपण निफ्टीमध्ये कॉल साईट एंट्री घेतली होती रिव्हर्सलसाठी. तर त्याच्यामध्ये आपला थोडासा टार्गेट जाऊन नंतर खाली आला आणि 5 पॉईंटचा स्टॉप लॉस हिट झाला आपला. खूप छोटा स्टॉप लॉस घेतो आपण. 1300च्या आसपास आपला लॉस झाला आहे आज. आणि आज सलग 7व्यांदा आपला स्टॉप लॉस हिट झाला आहे. आणि आपण जी इक्विटी ट्रेडिंगची स्ट्रॅटजी बॅक टेस्ट करत होतो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सकाळी मी सांगितलं होता टायटनचा स्टॉक. तर टायटनमध्ये बघू काय झालं आहे. हा टायटनचा स्टॉक प्रिव्हियस डेचा हाय ब्रेक केला होता आणि एक ट्रेड लाईन जात होती. ट्रेड लाईन ब्रेकडाऊन केली आणि परत रिटेस्ट केला आणि नंतर खाली आला. तर 1:2चा टार्गेट तर भेटला नाही आपल्याला, पण 1:1चा टार्गेट आपल्याला दिला आहे मार्केट बंद होईपर्यंत. आणि ह्याच्यानंतर आपल्याला भेटला होता बजाज फायनान्स. बजाज फायनान्समध्ये प्रिव्हियस डे हाय ब्रेक केल्यानंतर आणि फिबोनाचीची लेवल ती ब्रेक केल्यानंतर 1:2चा टार्गेट आपल्याला भेटलेला आहे चांगला. तर असंच आपले स्ट्रॅटजीची बॅकटेस्ट आपण अशी स्ट्रॅटजी आपण बॅकटेस्ट करत राहू. आणि जेव्हा 50%च्या ॲक्युरेसी 50%च्या वर निघाली तर आपण यामध्ये ट्रेड चालू करू पुढच्या महिन्यामध्ये. तर तुम्हाला मी सांगेन, अपडेट करेन याच्याबद्दल. स्ट्रॅटजी आतापर्यंत तरी चांगली चालू आहे. तर बघू पुढे काय होतं. मित्रांनो, सध्या आपली लुझिंग स्ट्रीक चालू आहे. तर आपण ट्रेडर्स डायरी बघूया. कंटिन्यू आपले 7 स्टॉप लॉस हिट झाले आहेत. 7. बघा, हे 6 स्टॉप लॉस आणि आजचा एक 7वा. पण आपण आपले रूल्स नाही तोडले आहेत. आपण पूर्ण डिसिप्लिनने ट्रेडिंग करतो आहे. कारण तुम्ही लॉसमध्ये बघू शकता आपला लॉस 1,500पर्यंतचा आहे.
त्याच्यावरती आपला लॉस गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे आपण पूर्ण रूल्सने ट्रेडिंग करतो आहे. तर आपली महिन्याची रिस्क आहे 10 स्टॉप लॉसची. तर अजून 7 स्टॉप लॉस गेलेत आपले. अजून 3 ट्रेड बाकी आहेत आपल्याला आणि अजून 15 दिवस बाकी आहेत महिन्याचे, म्हणजे ट्रेडिंगचे 7-8 दिवस पकडा. तर बघू काय होतं. आपण हा महिना रेडमध्ये क्लोज करतो आहे की ग्रीनमध्ये, तर बघूया. मित्रांनो माझ्या जागी आता कोण नवीन ट्रेडर असला असता ना, तर त्याने एवढ्यात ना गिवअप केलं असतं. कारण 7 स्टॉप लॉस कंटिन्यूअस हिट होणं म्हणजे खायचं काम नाही आहे. तर ते ना माइंडसेटवरती इफेक्ट होतो त्याचा, सायकोलॉजीवरती. तर आपण घाबरून जातो. मग आपल्या मनात नवीन ट्रेडर असतात ना, काय विचार केला असता, अरे ट्रेडिंग सोडून देतो किंवा स्ट्रॅटर्जी चेंज करतो. पण मी तसं नाही करणार, कारण अजून माझी रिस्क बाकी आहे. तीन ट्रेड अजून बाकी आहेत माझी. जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना मोठं, तर तुम्हाला रिस्क घ्यायलाच लागेल. रिस्क घ्यायला लागेल म्हणजे अशी मोठी रिस्क घेऊ नका की मी प्रॉपर्टी विकेन, रूम विकेन आणि पैसा मार्केटमध्ये लावेन आणि रिस्क घेईन, आणि अशी फालतूगिरी करू नका. रिस्क घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला मोठं काय करायचं असेल तर रिस्क घ्यायलाच लागते. पण रिस्क घेताना कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. आता मी कशी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो सांगतो तुम्हाला. माझी दिवसाची रिस्क फिक्स आहे 1,500, महिन्याची रिस्क फिक्स आहे 15,000. त्याच्यावरती मी रिस्क जाऊ देत नाही. ही कॅल्क्युलेटेड रिस्क झाली. तर तुम्हाला रिस्क घ्यायची असेल ना, तर तशी रिस्क घ्या कॅल्क्युलेटेड. आणि तुम्हाला जर तुम्हाला मोठं काय करायचं असेल ना, तर रिस्क तर घ्यायलाच लागेल. रिस्क शिवाय काय नाही होत. तुम्हाला जर ट्रेडिंगमध्ये यायचं असेल ना, तर तुमचा माइंडसेट कसा हवा माहिती आहे, नेवर गिवअप. म्हणजे गिवअप करायचंच नाही किती काय झालं तरी. हे तुमचा माइंडसेट असला ना, तरच तुम्ही ट्रेडिंगमध्ये टिकून राहाल. आणि जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये यायचं असेल तर तसं माइंडसेट बनवून या, नेवर गिवअपवाला. आणि गिवअप करायचंच नाही जोपर्यंत आपण ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत. फक्त रिस्क घेताना मोठी रिस्क घेऊ नका, कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या. पण रिस्क तर घ्यायलाच लागणार तुम्हाला मार्केटमध्ये. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तसं पण ह्या महिन्याचा माझा पुढचा शेवटचा वीक असेल, कारण त्याच्या पुढच्या वीकमध्ये मी माझ्या गावी चाललो आहे मालवणला. मालवणला एक लग्न आहे माझ्या गावी, तर त्यासाठी चाललो आहे मी. तर 1 हप्ता मी नसेन. पुढच्या महिन्यामध्ये आपण फ्रेश सुरुवात करू. इक्विटी ट्रेडिंग आपण ट्राय करू. तर त्याच्यामध्ये प्रॉपर डिसिप्लिन आपण ट्रेडिंग करूया. आपलं चॅनल नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा काय डाऊट असेल तर तुम्हाला, आणि व्हिडिओला लाईक करा.